नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे अबोली आता डॉक्टरांना विचारते की तुम्ही जरा कोर्टामध्ये सांगू शकता का, म्हणजे कुठल्या तरी यंत्राचा वापर करून किंवा कुठल्या तरी युक्तीचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीला इथे बेशुद्ध करू शकतो का, हे तुम्ही प्लीज आता कोर्टामध्ये सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की नक्कीच आपण एखाद्या यंत्राचा वापर करून एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध नक्कीच करू शकतो, याचा उपयोग केला जाऊ शकतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की ठीक आहे, मला हेच कोर्टाला सांगून द्यायचं होतं की एखाद्या व्यक्तीला कुठलीही इजा न करता बेशुद्ध केलं जाऊ शकतं आणि तेच कदाचित शिवांगीच्या बाबतीत घडलं असेल. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट संजीवनी साठे म्हणत असतात की ठीक आहे, आपण हे मान्य करूया की यंत्राद्वारे तिला बेशुद्ध केलं असेल. तेव्हा अबोली म्हणत असते, अरे वा, लवकर तुम्ही हे मान्य केलं. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात, नाहीतर काय, नाहीतर तुम्ही मला इथे प्रात्यक्षिक द्यायला सांगितलं असतं ना, मला बेशुद्ध करायला सांगितलं असतं, बरोबर की नाही. मग स्वतः बेशुद्ध होण्यापेक्षा इथे मान्य केलेलंच बरं आहे ना. पण आता तू सुद्धा मान्य कर अबोली की इथे त्या मुलींचा खून या सिरियल किलरने म्हणजे शिवांगीनेच केलेला आहे, हे सुद्धा लवकरच मी कोर्टामध्ये आता सिद्ध करणार आहे आणि तिलासुद्धा ते मान्य करावं लागेल की तिनेच त्या मुलींचा खून केलेला आहे. तेव्हा इकडे आता अबोलीसुद्धा तिच्याकडे बघून हसायला लागते. त्यानंतर संजीवनी साठे म्हणत असतात की जर तुमचं झालं असेल तर तुम्ही बसू शकता, मला शिवांगीला अजून प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतरला संजीवनी साठे शिवांगीला आता म्हणत असतात, मग काय झालं, तुम्ही जेव्हा त्या रूममध्ये गेलात तुम्ही बेशुद्ध होतात, मग नंतर काय झालं ते सांगा. तेव्हा शिवांगी म्हणत असते की जेव्हा मी समृद्धीच्या रूममध्ये गेले होते मला काही आठवत नाही. नंतरला जेव्हा मी शुद्धीवरती आले, माझ्या अंगावरती वाघाचे कातडाचे कपडे होते आणि दरवाजा जोरजोरात सगळेजण वाजवत होते आणि मला माहिती होतं की माझ्या अंगावरती वाघाचे कपडे आहेत, तोंडाला वाघाचा मुखवटा आहे. हे जर बाहेरच्या लोकांनी बघितलं, अबोलीने पोलिसांनी बघितलं, तर त्यांना मीच खरी गुन्हेगार वाटेन आणि मला भीती वाटली होती. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, पण त्याआधी मला काही माहिती नाही आहे की मी त्या रूममध्ये कशी काय गेले आणि मी बेशुद्ध कशी झाले, हे मला काहीच माहिती नाही आहे. फक्त माझ्या डोक्यात मारलं, मी बेशुद्ध झाले आणि मला त्या रूममध्ये नेलं होतं. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी समृद्धीबरोबर होते, हे मला माहिती आहे. तेव्हा इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात, याचा अर्थ असा की तुम्ही त्या मुलीला मारलेलं नाही आहे, असं तुमचं म्हणणं आहे. तेव्हा शिवांगी म्हणते, हो जजसाहेब, मी त्या मुलीला मारलेलं नाही आहे. उलट मला माहिती पण नाही की मी त्या रूममध्ये गेले कशी. पण जेव्हा सगळेजण दरवाजा उघडून आतमध्ये येत होते तेव्हा मी घाबरले आणि तिथे एक खिडकी होती, त्या खिडकीतून मी पळून गेले. तेव्हा इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात, याचाच अर्थ जेव्हा तू त्या खोलीमध्ये होतीस तेव्हा तिथे समृद्धी आणि तुम्ही दोघीजणीच होता, बाकी दुसऱ्या त्या रूममध्ये कुणीच नव्हतं. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की अगदी बरोबर, त्या रूममध्ये फक्त मी आणि समृद्धी आम्ही दोघेजणच होतो आणि समृद्धीलासुद्धा तिथे आधी मारलं होतं आणि मी बेशुद्ध होते. मला शुद्ध आल्यानंतर मी तिथून पळून गेले होते, कारण माझ्यावरती कुठलाही आळ येऊ नये म्हणून मी मला वाचवण्यासाठी तिथून पळून गेले होते. पण नंतरला या लोकांनी मला पकडलं आणि मलाच गुन्हेगार समजले. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की जजसाहेब, तुम्ही हा पॉईंट आता नोट करून घ्या. म्हणजे शिवांगीचं म्हणणं आहे की तिथे तिच्याशिवाय आणि समृद्धीशिवाय दुसरी कुठलीच व्यक्ती नव्हती आणि नंतर समृद्धी हिला मारण्यात आलं होतं आणि इथे शिवांगी बेशुद्ध होती. तिला शुद्ध आल्यानंतर ती त्या खिडकीतून पळून गेली, पण त्या दोघींच्या व्यतिरिक्त तिथे कुठलीही तिसरी व्यक्ती नव्हती. मग जर तिथे कुठलीच तिसरी व्यक्ती नव्हती, मग समृद्धीला मारणारी व्यक्ती कोण? मग ती कशावरून शिवांगी नसेल? शिवांगीनेच तिला मारलं असेल ना. आणि नंतर शिवांगी तिथून पळून जातानाच पोलिसांनी तिला पकडलं होतं, बरोबर की नाही. मग ही शक्यता कशी आपण नाकारू शकतो की समृद्धीला मारणारी व्यक्ती ही शिवांगी होती आणि आता ती खोटं बोलते, बरोबर की नाही. जर तिथे तिसरी व्यक्ती असती तर कदाचित आपला संशय त्या व्यक्तीकडे गेला असता. पण इथे शिवांगी मारूनच तिथून पळून गेली आणि तिथे एक खिडकी पण होती, दरवाजा बंद होता. याचा अर्थ दुसरी कुठली व्यक्ती तिथे जाण्याचा संबंध येतच नाही. दरवाजा उघडल्यानंतर मग इथे सगळेजण, दीपशिका मॅडम, अबोली मॅडम आतमध्ये गेल्या होत्या आणि खिडकी उघडी होती, तिथून शिवांगी पळून गेली होती.
बरोबर की नाही? याचाच अर्थ असा होतो जज साहेब की शिवांगीने समृद्धीला मारलेला आहे आणि तीच खरी सिरियल किलर आहे. पण ती आता इथे कोर्टामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते, नाही मॅडम, मी खरं सांगते, मी खरंच मारलेलं नाही आहे समृद्धीला, माझा काही संबंधच नाही आहे, मी इथे माझ्या बहिणीला शोधायला आले. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की आता काय होणार, म्हणजे मला माहिती आहे की शिवांगीला या सगळ्यामध्ये फसवलं जातं आहे आणि अबोलीचा शिवांगीवरती विश्वास आहे. पण आता अबोली या सगळ्यातून शिवांगीला बाहेर कसं काढेल, पण माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे, ती नक्कीच काहीतरी करेल. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात, बरोबर ना अबोली मॅडम, जर तो दरवाजा बंद होता, आतमध्ये दुसरी व्यक्ती कशी जाणार, खिडकी पण बंद होती, त्याच्यानंतर शिवांगी मॅडम खिडकीतून पळून गेल्यात, मग आता शिवांगी मॅडमनेच समृद्धीचा खून केला आहे हे तर सिद्ध होतंच ना. त्यानंतरला इकडे आता जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, तुम्हाला याच्यावरती काही स्टेटमेंट द्यायचं आहे का? तेव्हा अबोली म्हणते, नक्कीच मॅडम, पण आता या प्रश्नाचं उत्तर देणार की इथे दीपशिका मॅडमला बोलवावं लागेल, कारण संजीवनी साठे मॅडम बरोबर बोलत आहेत. म्हणजे दरवाजा बंद होता, खिडकीसुद्धा बंद होती आणि मग शिवांगीशिवाय तिथे दुसरी कुठलीही व्यक्ती नव्हती, म्हणजे शिवांगीने तिला मारलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता या प्रश्नाचं उत्तर देणार दीपशिका मॅडम. मी त्यांना आता विटनेस बॉक्समध्ये बोलावते, त्यांना काही मला प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा दीपशिका आता विटनेस बॉक्समध्ये येते. तिला वाटतं की अबोली आता मला काय प्रश्न विचारणार आहे, म्हणून ती खूपच जास्त ओव्हर कॉन्फिडंटमध्ये तिथे गेलेली असते. आणि त्यानंतरला इथे अबोली म्हणत असते की दीपशिका मॅडम, आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला समृद्धीला मारण्यात आलं तेव्हा तिथे आपण सगळेजणच होतो, आपण बाहेर होतो आणि दरवाजा वाजवत होतो, आतून कडी होती, दरवाजा उघडण्यासाठी कुणीही आलं नाही, आपल्याला दरवाजा तोडावा लागला. पण जेव्हा आपण आतमध्ये गेलो तेव्हा तिथे कुणी होतं का समृद्धीशिवाय? तेव्हा इकडे आता दीपशिकाला प्रश्न पडतो की नाही, त्यावेळेला तर तिथे कुणीच नव्हतं, कारण खिडकी उघडी होती आणि तिथून ती व्यक्ती पळून गेली होती. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की त्या खिडकीतून तुम्ही शिवांगीला पळून जाताना बघितलं होतं ना? तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की नाही, मी शिवांगीला पळून जाताना बघितलेलं नाही आहे. पण शेवटीला दीपशिका म्हणत असते की शिवांगीच तिथून पळून गेली ना, तिलाच आम्ही रंगेहात पकडलं होतं ना. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, पण दीपशिका मॅडम, तुम्ही असं म्हणताय की शिवांगीच त्या खिडकीतून पळून गेली, शिवांगी तर बेशुद्ध होती आणि तिला नंतर शुद्ध आली होती आणि मग ती त्या खिडकीतून पळून गेली होती. पण ती जेव्हा बेशुद्ध होती त्याआधी जर पहिल्यांदाच कुठली तरी व्यक्ती तिथून जर पळून गेली असेल तर, इथे शिवांगीला शुद्ध येण्याच्या आधी ती व्यक्ती जर तिथून पळून गेली असेल आणि तिने खिडकी बंद करून घेतली असेल तर, बरोबर की नाही? मग शिवांगी जे सांगते ना ते तिला शुद्ध आल्यावरचं सांगते, पण ती बेशुद्ध असताना जे काही घडलं आहे ते कुणाला आपल्याला माहिती आहे का? जर इथे शिवांगी म्हणते की समृद्धीला आधीच मारण्यात आलं होतं, ती शुद्धीवरती आल्यानंतर तिच्यावरती आळ येऊ नये म्हणून ती स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळून गेली, पण त्याआधी तिथे कुठली व्यक्ती आली होती की नव्हती हे तुम्ही बघितलंत का? मग कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्हा शिवांगीला अरेस्ट करून इथे घेऊन आलात? फक्त संशयावरून. आता जर शिवांगीला त्या लोकांनी बेशुद्ध करून त्या लोकांनी जबरदस्ती त्यांच्यावरचा आळ शिवांगीवरती आणण्यासाठी वाघाचं कातडं तिला घातलं असेल, वाघाच्या वेशात तिला तयार करून तिथे ठेवलं असेल, बरोबर की नाही? आणि ते लोक पळून गेले असतील शिवांगीवरती सगळं नाव यावं म्हणून. मग जर याच्यामध्ये इथे शिवांगी दोषीच नाही आहे आणि खरा गुन्हेगार कुणीतरी वेगळाच आहे, मग त्याला सोडून आपण काही निर्दोष व्यक्तीला इथे शिक्षा देणार आहोत आणि शिवांगीला सिरियल किलर म्हणून शिक्षा देण्यात आली तर खरा गुन्हेगार हा नामनिराळाच राहणार आहे ना. तेव्हा दीपशिका मॅडम, तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला तिथून जाताना बघितलं होतं का? तेव्हा इकडे दीपशिका म्हणते की नाही, जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तिथे कुणीही नव्हतं, फक्त तिथे समृद्धी ही जागी पडली होती, बाकी तिथे कुणीच नव्हतं. नंतर मला फोन आला आमच्या कंट्रोल रूममधून की तिकडे वाघाच्या वेशातला माणूस सिरियल किलर पळून जातोय म्हणून. तेव्हा इकडे समृद्धी ही तिथेच होती आणि आम्ही सगळेजण त्या वाघाच्या वेशातल्या माणसाच्या मागे गेलो आणि ती होती शिवांगी.
त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की दीपशिका मॅडमने खऱ्या गुन्हेगाराला आधीच्या बघितलेलंच नाही आहे. आम्ही दरवाजा तोडून जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा तिथे फक्त समृद्धी होती आणि इथे वाघाच्या वेशातला माणूस पळून गेला आहे हे आम्ही बघितलंच नव्हतं. हे नंतर आम्हाला कळलं. आणि ती शिवांगी होती जज साहेब, तो वाघाच्या वेशातला माणूस नव्हता. कारण तो सहजासहजी कुणालाही मिळणारा नाही आहे. कारण वाघाच्या वेशातला माणूस हा कुणी एकटा नाही आहे, ते 2 साथीदार आहेत. तर एक पिवळ्या कोटातला माणूस आहे जो तोंडाला मास्क लावतो, असं कुंकू पुसटलेलं असतं, त्याने मुंडावळ्या बांधलेल्या असतात आणि नथसुद्धा आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते कारण त्या व्यक्तीबरोबर माझा 2दा आणि 3दा सामना झालेला आहे. जेव्हा मी ह्या केसचा पाठपुरावा करायला सुरुवात केली तेव्हा त्या व्यक्तीने पहिल्यांदा मलाच मारण्याचा प्रयत्न केला होता. कारण ह्या केसला कुणीही हात लावला नव्हता. तेव्हा पहिला हल्ला हा माझ्यावरती झाला होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की हे जे काही सांगते मी सगळं खरं सांगते. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली मॅडम आता या केसला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आता एक दुसरी कुणीतरी व्यक्ती याला सामील आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा अबोली म्हणते, संजीवनी साठे मॅडम, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. हवं तर तुम्ही माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना विचारा, मनवा आणि क्रिशला. तर इथे वाघाच्या वेशातला माणूस हा एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर एक पिवळा कोटवालासुद्धा माणूस आहे. आणि अबोली म्हणत असते की इथे दीपशिका मॅडम यांनी लगेच वाघाच्या वेशातल्या माणसाला पकडलं. मॅडम, मला या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे की तो वाघाच्या वेशातला जो माणूस आहे तो खूपच जास्त ताकदवर आहे. तो इतका ताकदवर आहे की त्याने एका हाताने मला जमिनीवरून असं वरती भिंतीवरती लावलं होतं. मग एवढा ताकदवर माणूस सहजासहजी यांना कसा काय भेटू शकतो? मी अशी पहिली व्यक्ती आहे जी त्या वाघाच्या वेशातल्या माणसाने मला घेऊन गेल्यानंतरसुद्धा मी त्याच्या तावडीतून पळून आले. तरीसुद्धा त्याने मला मारण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा कशीबशी मी स्वतःचा जीव वाचवून तिथून निसटून आले आणि तेव्हापासून त्याची नजर माझ्यावरती होती. त्याने खूप वेळा माझ्यावरतीसुद्धा अटॅक केलेला आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते की तो माणूस इतका चपळ आहे की तो लगेच निसटून जातो. म्हणजे दीपशिका मॅडम त्याचा पाठलाग करतायत आणि तो लगेच सापडेल. तो माणूस हात वर करून उभा राहील. कारण तो खरा गुन्हेगार नव्हताच जज साहेब, तर ती शिवांगी होती. घाबरलेली हतबल झालेली शिवांगी. तिने स्वतःला वाचवण्यासाठी ती पळून गेली, पण नंतर तिला चारी बाजूने पकडलं आणि ती फसली जज साहेब. खरा गुन्हेगाराने स्वतःला वाचवण्यासाठी थोडे तरी हातपाय हलवले असते ना. आणि तो माणूस इतका चपळ आहे, इतका ताकदवर आहे की तो एका हाताने माणसांना असा भिंतीवरती लावून ठेवतो आणि तो खाली फेकूनसुद्धा देतो. तर इकडे अबोली म्हणत असते आणि तो एकटा नाही आहे. कदाचित त्याच्या सांगण्यावरूनच कोटवाला माणूस हे सगळं करतोय. कोटवाला माणूस आधी मुलींना बेशुद्ध करतो आणि त्यांना घेऊन जातो आणि मग त्यांना वाघाच्या हवाली करतो. जो वाघाच्या वेशातला माणूस आहे तो समोर येत नाही. त्याच्या सांगण्यावरूनच कोटवाला माणूस हे सगळं करत असतो. नाहीतर इथे कोटवाला माणूस त्या मुलींना पकडून आणतो आणि मग वाघाच्या फुड्यामध्ये देतो आणि तो वाघ 2 दिवसानंतर त्या मुलींना मारून टाकतो. ही सगळी स्टोरी अशी आहे जज साहेब. पण दीपशिका मॅडम यांनी या केसचा थोडासुद्धा अभ्यास केलेला नाही आहे. ही केस नेमकी काय आहे हे जाणूनसुद्धा घेतलेलं नाही आहे. त्यांनी अर्धवट स्टोरी पकडून फक्त शिवांगीला गुन्हेगार ठरवून त्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि विनाकारण कोर्टाचा आणि इथे पोलिसांचा सुद्धा वेळ वाया घालवत आहेत. एवढा वेळ जर त्यांनी इथे शिवांगीवरती खर्च न करता खऱ्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी केला असता तर एव्हाना खरा सिरियल किलर आपल्यापर्यंत आता पोहोचलाही असता. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की मला माहिती आहे जज साहेब, हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण माझ्याकडे एक फोटो आहे आणि तिने जे स्केच तयार केलेलं असतं ते स्केच आता ती जज साहेबांना दाखवते. आणि अबोली म्हणत असते की जज साहेब, हे ते स्केच आहे ज्याच्यामध्ये तो तुम्हाला मुखवटा दिसतोय ना, तो मुखवटा मी स्वतः बघितलेला आहे आणि त्याच्यावरती त्या मुंडावळ्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावरती इथे नथ लावलेली असते आणि पुसटलेलं कुंकू असतं त्या मुखवट्यावरती आणि तो पिवळा कोट घातलेला माणूस असतो. आणि त्याचबरोबर वाघाच्या वेशातला माणूस हा खूप ताकदवर आहे. तो एका हाताने 2-2 माणसांना तो एका हातामध्ये उचलू शकतो. इतका ताकदवर आहे. त्याला पकडणं एवढं शक्य नाही आहे. त्याला पकडण्यासाठी खूप मोठी युक्ती ही करावी लागणार आहे. तर इकडे शिवांगी निर्दोष आहे. ती बिचारी हतबल आहे, तिने काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा या सगळ्याच्या केसच्या मागे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता पुरावे नाही आहेत, पण मी ते पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर करू शकते. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. तेव्हा इथे संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात
ठीक आहे जज साहेब, जर अबोलीच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, ती जर पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर करू शकते, तर मग तिला हा वेळ देण्यात यावा. तेव्हा इकडे आता जज साहेबांनी सुद्धा लवकरात लवकर अबोलीला पुरावे गोळा करण्यासाठीचा वेळ दिलेला असतो आणि पोलिसांना सुद्धा सांगितलेलं असतं की खरा गुन्हेगार कोण आहे ते लवकर शोधून काढा. तर इथे कोटातला जो पिवळा कोटातला माणूस आहे त्याला सुद्धा शोधून काढा आणि वाघाच्या वेशातला खरा गुन्हेगार कोण आहे त्याला सुद्धा शोधण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा, हे आता सांगितलेलं असतं. तेव्हा शिवांगी जात असताना अबोली म्हणत असते की शिवांगी, तू निर्दोष आहेस, कायद्यावरती विश्वास ठेव, आपला कायदा कमकुवत नाही आहे, गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल आणि तुला नक्की मी निर्दोष सिद्ध करेन. त्यानंतरला इकडे आता शिवांगी तिथून गेल्यानंतर दीपशिका मॅडम या खूपच जास्त चिडलेल्या असतात. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की संजीवनी साठे मॅडम, तुम्ही मला वेळ मिळवून दिलात, तर हे सगळं तुम्ही लगेच कसं काय केलं, मान्य केलं लगेच तुम्ही. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात, कसं आहे ना, हारण्यापेक्षा जिंकण्यापेक्षा खरं काय आहे, सत्य काय आहे ते समोर येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथे शिवांगीला शिक्षा व्हावी असं मला का वाटतंय, कारण ती गुन्हेगार आहे असंच मला कळलं आहे. पण जर ती खरी गुन्हेगार नाही आहे, तर खरे गुन्हेगार कोण आहेत ते लवकरात लवकर शोधून कोर्टामध्ये सादर व्हावेत, बरोबर ना, आणि त्यांना शिक्षा व्हावी. इथे आता कुठल्या तरी केसला जिंकण्यासाठी निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हावी असं तर मला वाटणार नाही आहे ना. खरा गुन्हेगार समोर यायलाच हवा, म्हणून मी म्हणाले की वेळ मिळवून द्यावा. त्यानंतर अबोली म्हणत असते, पण मॅडम, सकाळचं तुमचं वागणं मला खरंच आवडलेलं नाही आहे. म्हणजे अंकुश सर तुमच्या घरी आले होते, आपण दोघीही त्यांच्याशी बोललो, ते आपल्याशी बोलले, तरीसुद्धा मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणालात की नाही, ते आले नव्हते म्हणून. तेव्हा इथे आता संजीवनी मॅडम म्हणत असतात की हो, मी म्हणाले ते आले होते माझ्या घरी, माझ्याशी त्यांचं बोलणंसुद्धा झालं, पण ते माझ्या घरून तुझ्या घरी का नाही आले ते मला माहिती नाही आहे. पण सकाळी मी तुला म्हणाले की तो माझ्या घरी नव्हता आला, कारण तू घाबरली होतीस, तुझ्या चेहऱ्यावरती तुझ्या नवऱ्याबद्दल काळजी दिसत होती, टेन्शन दिसत होतं, म्हणून मला बघायचं होतं की आता या केसवरती त्याचा परिणाम होतो आहे का. म्हणजे तू तुझ्या नवऱ्याच्या टेन्शनमध्ये केसकडे दुर्लक्ष करतेस का हे मला बघायचं होतं, पण नाही, तुझं जरासुद्धा केसकडून दुर्लक्ष झालेलं नाही आहे. तू अगदी मनामध्ये नवऱ्याची काळजी असताना देखील तुझं संपूर्ण लक्ष ह्या केसकडे होतं आणि त्यासाठी तू प्रयत्न करत होतीस. हे मला बघायचं होतं की तू किती प्रयत्न करतेस, की नवऱ्याच्या काळजीने केसकडे दुर्लक्ष करतेस, हे मला बघायचं होतं, पण नाही, तू पूर्णपणे फोकस्ड होतीस. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली म्हणत असते, मनवा बघितलंस ना, मी खोटं बोलत नव्हते, अगं मी खरंच अंकुश सरांना बघितलं, त्यांच्याशी मी बोलले, पण ते घरी का आले नाही, नक्की काय चाललं आहे. त्यानंतरला इकडे आता शिवांगी ही पोलीस स्टेशनला आलेली असते, ती खरी गुन्हेगार नाही आहे हे अबोली लवकरच सिद्ध करणार असते. तेव्हा दीपशिकाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे दीपशिका आधीच चिडलेली असते, ती आता आपल्या स्टाफवरती सुद्धा चिडचिड करत असते. तेवढ्यातच तिथे अबोली आहे, त्यांनी म्हणत असते की दीपशिका, हे बघ, आता मला उलट उत्तरं नको आहेत, आता मला नीट आणि सरळ शब्दामध्ये उत्तर हवं आहे. अंकुश सर कुठे आहेत, हे बघ, मला माहिती आहे अंकुश सर तुझ्याबरोबर होते, जेव्हा आपण संजीवनी मॅडम यांच्या घरी होतो तेव्हा तिथे अंकुश सर आले होते तुझ्याबरोबर, ते कुठे आहेत ते आता आधी मला तू सांग. तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे बघ, मला माहिती नाही आहे, तू का मला विचारतेस गं, मी का सांगू तुझा नवरा कुठे आहे ते, मला जर माहितीच नाही आहे तर. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघ, खोटं बोलू नकोस, तुला बरोबर सगळं काय माहिती आहे, पण तू का सांगत नाही आहेस की माझा नवरा कुठे आहे ते. हे बघ, मी तुझ्यावरती केस करू शकते, तेव्हा तू मला सांग लवकरात लवकर की माझा नवरा कुठे आहे. मी जर जज साहेबांनासुद्धा इथे शिक्षा दिलेली आहे, तर तू कोण आहेस गं, तू तर एक पोलीस अधिकारी आहेस, जज साहेबांना शिक्षा दिली की नाही हे जरा तू पडताळून बघ, माझ्याबद्दल थोडासा अभ्यास कर, मग तुला कळेल. तू मला जी कमी समजतेस ना, मला तू काहीच समजत नाही ना, मग तुला कळेल ही अबोली शिंदे काय आहे ते. तेव्हा इकडे अबोली म्हणते की सब इन्स्पेक्टर क्रिश, तुम्ही आताच्या आता इथे दीपशिकाच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करून घ्या. मी तिच्या विरुद्ध तक्रार करते की हिने माझ्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवले, ही माझा नवरा कुठे आहे ते मला सांगत नाही आहे. कारण का जेव्हा आम्ही संजीवनी साठे मॅडमच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे अंकुश सर आले होते आणि तिथे ही दीपशिकासुद्धा होती, पण आता दीपशिका मॅडम सांगत नाही आहेत की माझा नवरा कुठे आहे ते, म्हणून माझी अशी दाट शक्यता आहे की यांनीच माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं असेल. तेव्हा आता दीपशिकाच्या विरोधामध्ये आताच्या आत्ता तक्रार नोंदवून घ्या. तेव्हा इकडे दीपशिकाला खूपच जास्त राग येतो आणि ती इथे अबोलीला आता म्हणत असते, तू माझ्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेस. तेव्हा अबोली म्हणते, हो, मी तुझ्या विरोधामध्ये सुद्धा तक्रार करणार आहे.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता सिरियल किलर आतमध्ये असतो तेव्हा अबोली म्हणत असते की आज याला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाही. तेव्हा इथे दीपशिका त्याचबरोबर अबोली आणि मनवा सगळेजण आतमध्ये जातात. तेव्हा इथे सिरियल किलरला पकडल्यानंतर अबोली म्हणत असते की आता तू कुठेही जाऊ शकत नाही आहेस, आता तोंडाचा मास्क काढून टाक. तेव्हा इकडे तोंडाचा मास्क काढल्यानंतर तो अंकुश असतो. तेव्हा अबोली म्हणते अंकुश तर तुम्ही. तेव्हा अंकुश म्हणत असतो कधी कधी सत्य शोधण्यासाठी असत्याचा मार्ग निवडावा लागतो अबोली. तेव्हा इथे आता सत्य शोधण्यासाठी अंकुशने हा अवतार केलेला असतो हे अबोलीच्या लक्षात येतं.